नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघितलं, काव्याने रम्याचा पतंग कापला तर रम्या खूपच चिडलेली होती. आपण बघितलं काव्याने कशी धमाकेदार एंट्री केली आणि काव्याला बघून पार्थ एकदम सरप्राईज झालेला होता. काव्या आता पार्थला म्हणते, "अहो देशमुख, माझ्याकडे काय बघताय? पतंगकडे बघा. चला, होऊन जाऊ द्या एके हात." मालिनी देखील काव्याच्या बाजूने बोलत असते. मालिनी म्हणते, "हवा का एक झोका?" आणि मग काव्या म्हणते, "लव्ह यू बोका, लव्ह यू बोका." आता काव्या आणि पार्थमध्ये प्रेमाची पतंगबाजी सुरू होणार होती. काव्या म्हणते, "चला तर मग बघूया, कोण जिंकतंय, काव्याचा पार्थ की पार्थची काव्या?" पार्थ आणि काव्यामध्ये खूप भारी पतंगबाजी सुरू असते. असं दिसतंय की आता त्या दोघांमध्ये सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन त्यांचे लाईफ सुखात सुरू होईल. आणि दुसरीकडे जीवा आणि नंदिनी तयार होऊन आलेले असतात. जीवा नंदिनीकडे बघतो तेव्हा बघतच राहतो. ती खूप सुंदर दिसत असते. नंदिनी लाडू बनवायला बसते. त्यावेळेस तिला हाताला चटका बसतो. तेव्हा जीवा तिला मदत करतो. आता नंदिनी आणि जीवांमध्येही सगळं काही ठीक होण्याच्या मार्गावर होतं. मला तरी वाटतंय आता या सगळ्यांमध्ये सर्व काही ठीक होईल. तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा. आपण पुढच्या भागात बघू की रम्याने काव्याच्या बोक्याचं काय केलं. काव्या तिच्या बोक्याला शोधत असते, पण तिला तिचा बोका सापडतच नाही. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्ही बघत रहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि अशाच मराठी मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.